बऱ्याच वेळेला माता पालक मुलींच्या समस्या मांडतात. मॅडम मुलगी 9 वाजले तरी उठत नाही. मी स्पष्ट बोलते, राग आला तरी पण झालं सांगा आम्हाला. मुलगी 8 वाजलं 9 वाजले तरी उठत नाही. ही कुठल्या मॅडमची ही शिक्षकांची जबाबदारी आहे का? कुणाची जबाबदारी आहे? ती मुलगी का उठत नाही? तुम्ही तिला द्या ना शिक्षा. भले एखादा फटका द्यायला लागला तरी द्या. दुसऱ्या दिवशीपासून ती मुलगी का उठणार नाही? आम्ही बोलणं चुकीचं आहे, बरोबर आहे? मग ह्या तुम्ही समस्या माता पालकांनी तरी आवर्जून ती मुलगी मुलगा असेल घरी आल्यानंतर अभ्यास झाल्यानंतर गावात किती वेळ जातोय, तो मुलगा असेल मुलगी असेल, इतरांची वही आणण्यासाठी जातात मुलं. वही तरी बाजूलाच राहत्या, तो मुलगा गावभर फिरत असतो, बरोबर? मग हे कुणाचं लक्ष पाहिजे? निदान तुम्ही द्या. आम्ही ज्या त्या वयामध्ये सगळं करू द्या. आम्ही खेळाला विरोध नाही, तुमच्या मनोरंजनाला विरोध नाही, दुसऱ्या कोणत्याही त्याची जो आवड छंद आहे ते जोपासायला आमचा विरोध नाही आहे. पण तुम्ही त्याचं टाइम टेबल ठरवा. संस्कार घेतले पाहिजे. मी भलं म्हणतो एखाद्या परीक्षेतून फेल गेला असं मिळत नाही, पण तो जीवनात जर फेल गेला तर त्याचं आयुष्य बर्बाद झालं. ते होऊ नये याच्यासाठी या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि यासाठी पालक या नात्यानं आपण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. शिक्षक या नात्यानं माझी जबाबदारी आहे. आणि हे सगळं त्या मुलाला घडवण्यासाठी केवळ माझा सहभाग महत्त्वाचा नाही किंवा केवळ तुमचा सहभाग नाही, तुम्ही मी मिळून तुम्ही त्या मुलाला जे लागतंय ते देणं म्हणजे पण तुमचं मला सफल लक्षात घ्या. खरोखर त्याला कुठं अडचण आहे किंवा तो मित्रामध्ये मिसळला जातो त्याचं कारण काय आहे, का मिसळतो तो? म्हणजे मिसळण्यासाठी समजा एखाद्या अभ्यासाची चर्चा असेल, मला सांगा 2 वर्ष 2 महिने झाले विचारता 2 महिन्यात आपण अभ्यास करता का नाही या विषयावर तुम्ही मला वाटतं या 2 महिन्यात किती वेळा घेऊन गेला आपली मुलं अभ्यास करतात